रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षामुळे बीसीसीआयनं IPL स्थगित केलंय। तथापि बीसीसीआयनं नवीन तारखा जाहीर केलेल्या नाहीत। त्यांचे अजूनही 12 लीग सामने शिल्लक आहेत। स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी होणार होता। बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानं PTIनं ही माहिती दिली आहे। देशात युद्ध सुरू असताना क्रिकेट चालू असेल तर ते चांगलं दिसत नाही। पाकिस्तानी सैन्यानं गुरुवारी रात्री भारताच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले होते। त्यानंतर भारतीय सैन्यानं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील प्रमुख शहर आणि कराची बंदरावर हल्ला केला होता। यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आता IPL स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय। IPL मधील सर्व संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्यानं या परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। कालच हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर थांबवण्यात आला होता। यापुढील काळातही अशीच समस्या येऊ शकते। त्यामुळे IPL स्पर्धा तुर्तास थांबवून उर्वरित IPLची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे। IPLचे एकूण 16 सामने शिल्लक होते। हे 16 सामने आता नंतर खेळवण्यात येतील। मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।